औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्र हो, आपणा सर्वांस सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री या पाठाविषयी आपण आज अध्ययन करणार आहोत. त्रिकोणमिती म्हणजे काय? आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपल्याला एखाद्या टॉवरची उंची, आपण उभे आहोत त्यापासून खांबाचे अंतर इत्यादी बाबी शोधाव्या लागतात. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला गणितातील त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री या शाखेद्वारे शोधता येते. त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री ही संख्या, बीजगणित, भूमिती यासारख्या गणितातील शाखांचे एकत्रीकरण होय. याद्वारे आपणास पृथ्वीपासूनचे विविध ग्रह, तारे यांच्यातील अंतर, नकाशे काढणे, तसेच डोंगर, बेटातील अंतर व उंची काढता येते. याचा महत्वाचा उपयोग अभियांत्रिकी क्षेत्रात केला जातो. त्रिकोणमिती, ट्रिग्नोमेट्री हा शब्द ग्रीक असून त्रिकोण म्हणजे काटकोन, त्रिकोण व मिती म्हणजे मोजमाप, म्हणजेच त्रिकोणांच्या बाजूचा अभ्यास होय. त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग गणित, विज्ञान आणि अभियांत्रिकी यासह विविध क्षेत्रामध्ये काटकोन त्रिकोण आणि कोनांच्या समस्या सोडवण्यासाठी केला जातो. ते काटकोन त्रिकोणांच्या बाजूंची लांबी शोधण्यासाठी, त्रिकोणांचे कोन निर्धारित करण्यासाठी आणि त्रिकोणमितीय कार्ये समाविष्ट असलेल्या जटिल समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरले जाते. त्रिकोणमितीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा कोनांचे मापन करावं लागते. कोनाचे मापन कोणत्या पद्धतीने केले जाते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. कोन सामान्यतः अंश, रेडियन आणि ग्रेड मध्ये मोजले जातात. अंश हे कोनासाठी मोजण्याचे एकक आहे, जे भूमिती, त्रिकोणमिती आणि इतर अनेक गणितीय अनुप्रयोगामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पूर्णवर्तुळ 360 अंशामध्ये विभागले गेले आहे आणि प्रत्येक अंश पुढे 60 मिनिटामध्ये विभागला गेला आहे आणि प्रत्येक मिनिट पुढे 60 सेकंदामध्ये विभागलेला आहे. रेडियन, कोनाचं मापन रेडियन या एककातही केलं जातं. रेडियन हे कोनासाठी मोजण्याचे दुसरे एकक आहे. वर्तुळाच्या मध्यभागी वर्तुळाच्या त्रिज्येच्या समान लांबीच्या कमानीने जोडलेला कोन म्हणून त्याची व्याख्या केली जाते. पूर्ण वर्तुळ 2π रेडियन किंवा अंदाजे 6.2832 इतके रेडियन्स असते. ग्रॅड्स या एककातही कोनाचे मापन केले जाते. ग्रेड, ज्यांना ग्रेडियन किंवा ग्रेड म्हणून देखील ओळखले जाते, हे कोनासाठी मोजण्याचे एकक आहे, जे प्रामुख्याने अभियांत्रिकी आणि सर्वेक्षणात वापरले जाते. पूर्ण वर्तुळ 400 ग्रेडमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक ग्रेड ही 0.9 अंशाच्या बरोबरीची असते. बऱ्याच वेळा आपल्याला त्रिकोणमितीमध्ये अंश, रेडियन आणि ग्रेडचे रूपांतर करावे लागते. त्यासाठी खालील सूत्रांचा वापर केला जाऊ शकतो. अंशातून रेडियनमध्ये रूपांतरित करण्यासाठी रेडियन बरोबर कंसात पाय 1/80 गुणिले अंश हे सूत्र वापरले जाते. रेडियन मधून अंशामध्ये रूपांतर करण्यासाठी 180/पाय गुणिले रेडियन हे सूत्र वापरले जाते. अंशातून ग्रेड्स मध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रेड्स 400/360 गुणिले अंश हे सूत्र वापरले जाते. ग्रॅड्स मधून डिग्री मध्ये रूपांतर करण्यासाठी डिग्री 360/400 गुणिले ग्रेड. याद्वारे आपल्याला कोनाचे रूपांतर वेगवेगळ्या अंशामध्ये, रेडियन मध्ये आणि ग्रेड मध्ये करता येते. त्रिकोणमितीय गुणोत्तरे.
त्रिकोणमितीमधला हा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्रिकोणमिती गुणोत्तरावर बऱ्याचशा वेळा आपल्याला उदाहरणे सोडवायची असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा या त्रिकोणमिती गुणोत्तरावरच बऱ्याच प्रकारचे तर्क असणारे प्रश्न, इंटेलिजंट क्वेश्चनचे प्रश्न विचारले जातात. त्रिकोणमितीय गुणोत्तर हे काटकोन त्रिकोणाच्या बाजूंच्या कोनाचे गुणोत्तर असतात. तीन प्राथमिक त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे साइन, कोसाइन आणि टॅन्जंट. ते खालीलप्रमाणे परिभाषित केले जातात. साइन, कोनाचे साइन हे कर्णाच्या विरुद्ध बाजूच्या लांबीचे गुणोत्तर असते. ही त्रिकोणमितीय गुणोत्तर बघताना आपण दिलेला हा जो एक काटकोन त्रिकोण आहे, या काटकोन त्रिकोणाच्या बाजू समजून घेतल्या तर आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तर समजून घेणं एकदम सोपं जाते. या त्रिकोणामध्ये एबीसी हा एक त्रिकोण आहे. ए सी हा या त्रिकोणाचा कर्ण हायपोटेन्यूस आहे. ए बी ही या कर्णाची लगतची बाजू आहे, तिला ऍडजस्टंट साइड असं म्हटलं जातं. बी सी ही कर्णाच्या समोरील बाजू आहे, अपोजिट साइड असं म्हटलं जातं. या तिन्ही बाजूंची गुणोत्तर म्हणजेच त्रिकोणमितीय गुणोत्तर होय. साइन गुणोत्तर, साइन थिटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण. कोसाइन गुणोत्तर, कॉस थिटा, कोनाचा कोसाइन म्हणजे कर्णाच्या लांबीच्या समीप जे ऍडजस्टंट बाजूच्या लांबीचे गुणोत्तर असते. कॉस थिटा बरोबर लगतची बाजू छेद कर्ण. टॅन, कोनाची स्पर्शिका म्हणजेच टॅन्जंट म्हणजेच विरुद्ध बाजूच्या लांबीचे समीप बाजूच्या लांबीचे गुणोत्तर होय. टॅन थिटा बरोबर समोरील बाजू छेद लगतची बाजू. या प्राथमिक त्रिकोणमितीय गुणोत्तराव्यतिरिक्त तीन परस्पर गुणोत्तर आहेत, जे कोसेकेंड, सेकंड आणि कोटॅन्जंट. ते खालीलप्रमाणे परिभाषित केले जातात. कोसेकंड म्हणजेच कोसेक थिटा हा कर्ण छेद समोरील बाजू. सेकंड सेक थिटा, कोनाचा सेकंड हा कोनाच्या कोसाइनच्या परस्पर असतो. सेक थिटा बरोबर कर्ण छेद लगतची बाजू. कोटॅन्जंट म्हणजेच कॉट थिटा, कोनाचा कोटॅन्जंट हा कोनाच्या स्पर्शिकेच्या परस्पर असतो. उंची आणि अंतरे. अभियांत्रिकी क्षेत्रात उंची आणि अंतरे, हाईट अँड डिस्टन्सेस, या त्रिकोणमितीच्या भागाला अनन्यसाधारण महत्व आहे. व्यावहारिक अनेक प्रकारचे उदाहरण हे आपल्याला या उंची आणि अंतरे, हाईट आणि डिस्टन्स याच्यामध्ये याद्वारे आपल्याला सोडवता येतात. याच्याद्वारे आपल्याला दैनंदिन व्यवहारातील टॉवरची उंची असेल, आपण उभे आहोत त्यापासून खांबाचे अंतर इत्यादी बाबी शोधाव्या लागतात. या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला गणितातील त्रिकोणमितीचा वापर करून एखादी वस्तू किंवा झाड, डोंगर, खांब जमिनीशी काटकोनात असते असे गृहीत धरावे लागते. उंची आणि अंतरे, हाईट अँड डिस्टन्सेस, यावरील उदाहरणे सोडवताना प्रामुख्याने दोन प्रकारच्या कोनाविषयी माहीत असणे आवश्यक आहे. उन्नत कोन, अँगल ऑफ इलेव्हेशन. खाली दोन आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृतीवरून आपल्याला अंदाज येईल की अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजेच काय. क्षितिज समांतर पातळीच्या वरच्या दिशेने पाहिले असता वस्तूचा डोळ्याशी जो कोन होतो त्याला उन्नत कोन, अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतात. या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. तो ए व्यक्ती झाडाची जी उंची आहे त्याकडे बघत आहे. जे त्याने त्याचा डोळ्याचा आणि जमिनीशी त्या झाडाच्या उंचीवरला जो कोन झालेला आहे त्याला उन्नत कोन, अँगल ऑफ इलेव्हेशन असं म्हटलं जातं. अधक कोन, अँगल ऑफ डिप्रेशन. क्षितिज समांतर पातळीच्या खालच्या दिशेने पाहिले असता वस्तूचा डोळ्याशी जो कोन होतो त्याला अधक कोन, अँगल ऑफ डिप्रेशन असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ या ठिकाणी एका टॉवर एक व्यक्ती उभा आहे, तो खालच्या व्यक्तीकडे बघत आहे. यांच्या दरम्यान झालेला जो कोन आहे तो अँगल ऑफ डिप्रेशन आहे. त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये आपल्याला
त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या ज्या किमती आहेत, या ज्या स्टँडर्ड किमती दिलेल्या आहे, याचा टेबल या ठिकाणी दिलेला आहे. अँगल डिग्री मध्ये दिलेला आहे. 0 ते 90 डिग्री दरम्यान यांच्या जे ट्रिग्नोमेट्रिकल रेशो आहेत, याच्या किमती दिलेल्या आहेत. या किमती याप्रमाणे आहे: साइन 0 डिग्री 0, कॉस 0 डिग्री 1, टॅन 0 डिग्री 0, कोसेक 0 डिग्री नॉट डिफाईन, व्यक्त करता येत नाही, सेक 0 डिग्री 1, कॉट 0 डिग्री नॉट डिफाईन, व्यक्त करता येत नाही, साइन 30 डिग्रीची किंमत आहे 1/2, कॉस 30 डिग्रीची किंमत आहे √3/2, टॅन 30 डिग्रीची किंमत आहे √3/3, कॉस 30 डिग्रीची किंमत आहे 2, सेक 30 डिग्रीची किंमत आहे 2 वर्गमुळात 3/3, कॉट 30 डिग्रीची किंमत आहे √3. या प्रकारे आपल्याला 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री आणि 90 डिग्री या किमतीचा वापर करून आपल्याला त्रिकोणमिती गुणोत्तरावरील उदाहरणे सोडवता येतात. या ठिकाणी आपण एक उदाहरण बघणार आहोत की ज्याद्वारे आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला जी AB बाजू आहे, कर्णाची बाजू दिलेली आहे 6, कर्णाच्या लगतची बाजू दिलेली आहे 6 आणि समोरील बाजू दिलेली आहे 8. या ठिकाणी एकक कुठल्याही प्रकारचं घेतलेलं नसल्यामुळं या ठिकाणी आपण एकक सेंटीमीटर, फूट, मिलीमीटर इत्यादी वापरू शकतो. दिलेल्या या त्रिकोणामध्ये आपल्याला साइन ए, कॉस ए, टॅन ए, सेक ए, कोसेक ए आणि कॉट ए याच्या किमती आपल्याला शोधायच्यात. अगोदर आपल्याला हायपोटेन्यूस पायथागोरसचा थेरम नुसार या ठिकाणी जो कर्ण दिलेला आहे, तो कर्ण आपण या ठिकाणी शोधलेला आहे. कर्णाची किंमत आपल्याला 10 मिळालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कर्ण बरोबर 10, समोरील बाजू बरोबर 8, लगतची बाजू बरोबर 6. यावरून आपल्याला ज्या किमती आहेत, साइन ए बरोबर अपोजिट साइड छेद हायपोटेन्यूस. अपोजिट साइडची किंमत आहे 8, कर्णाची किंमत आहे 10, म्हणजे आपल्याला साइन ए ची किंमत मिळालेली आहे इथं 8/10. हे संक्षिप्त केला असता 4/5 अशी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. कॉस ए ऍडजसंट साइड छेद हायपोटेन्यूस, लगतची बाजू भागिले कर्ण, लगतच्या बाजूची किंमत आहे 6, कर्णाची किंमत आहे 10. संक्षिप्त रूप दिल्यास आपल्याला इथे किंमत मिळते 3/5. टॅन ए ची किंमत समोरील बाजू छेद लगतची बाजू. समोरील बाजूची किंमत आहे 8, लगतच्या बाजूची किंमत आहे 6. संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला टॅन ए ची किंमत इथे मिळालेली आहे 4/3. सेक ए कर्ण छेद लगतची बाजू, कर्णाची किंमत आहे 10, लगतच्या बाजूची किंमत आहे 6. संक्षिप्त रूप दिला असता 5/3 ही किंमत आपल्याला सेक ए ची मिळालेली आहे. बऱ्याच उदाहरणामध्ये ए च्या ऐवजी थिटा हा शब्द प्रयोग केला जातो. उदाहरणार्थ साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा इत्यादी. पुढची किंमत शोधायची आपल्याला कोसेक ए, कर्ण छेद समोरील बाजू, हायपोटेन्यूस छेद अपोजिट साइड. कर्णाची किंमत आपल्याला माहित आहे 10, जी अपोजिट बाजू विरुद्ध बाजू आहे तिची किंमत आहे 5. संक्षिप्त रूप दिला असता 5/4. आपल्याला या ठिकाणी कोसेक ए ची किंमत मिळालेली आहे. कोटॅन्जंट कॉट ए ची किंमत, लगतची बाजू छेद समोरील बाजू, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय अपोजिट साइड, 6/8, 3/4 या ठिकाणी आपल्याला याची संक्षिप्त रूपाने किंमत मिळालेली